चला तर मग मंडळी, कोणत्याही भाजीची दुप्पट चव वाढवण्यासाठी आज आपण खास कांदा खोबऱ्याचा मसाला बनवू, ते पण माझ्या आजीच्या पद्धतीने। गॅसवर तवा ठेवला, मंद आचेवर खोबऱ्याचे काप टाकून लालसर होईपर्यंत छान परतून घेतले। खोबरं एकसारखं परतत राहावे। छान सोनेरी झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एक वेळा पूर्ण मसाला बनवायची पद्धत बघा की भाजी किती झणझणीत होते आणि किती टेस्टी लागते। याच तव्यावर कांदा टाकून छान मंद आचेवर परतून घेतले। सारखे परतत राहावे। छान कांदा मंद आचेवर लालसर होऊ द्यावा। लालसर झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा खोबरं थोडं थंड होऊ द्यावे, त्यामुळे छान असं बारीक वाटल्या जाणार। आता तुम्हाला प्रश्न पडलाच असणार, आपण तर हा मसाला नेहमीच करतो, पण तुम्हाला पद्धत माहीत आहे का कशा प्रकारे वाटायचं ते? मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व खोबरं टाकून छान बारीक करावे। बारीक करते वेळी अधूनमधून मिक्सरचं कॉक बंद चालू करत पेस्ट बारीक करून घ्यावा। सर्व मिश्रण एकदम मऊ आणि पेस्ट छान अशी बारीक होणार। आणि कोणी तर खोबरं आणि कांदा सोबतच बारीक करतात, ते चुकीचे आहे। तर खोबरं बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घ्या। बघा की किती सॉफ्ट असं बारीक झालेलं आहे। कोणी कांद्याला बारीक करते वेळेस पाणी टाकतात, त्यामुळे भाजीची चव एकदम बेकार होते। त्यामुळे भाजलेला कांदा डायरेक्टच बारीक करा, स्मूथ अशी पेस्ट तयार होणार। कोणतीही मसाला भाजी असो, ते एकदम झणझणीत आणि चविष्ट होणार आणि घट पण होणार, 100% गॅरंटी। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।